खेड तालुक्यातील अंबई येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्यामुळे अखेर बंद झाली आहे। शाळा बंद झाल्याने माजी विद्यार्थ्यांकडून खंत व्यक्त करण्यात येते आहे। या शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या आठवणी या शाळेशी जोडलेल्या आहेत। गावातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने ॲडव्होकेट चंद्रकांत सकपाळ यांनी गावासाठी शाळा उभारून दिली होती। त्यांच्या योगदानाबद्दल माजी विद्यार्थ्यांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत। मात्र पटसंख्या कमी झाल्याने शाळा बंद होण्याची वेळ आल्याने गावाच्या शैक्षणिक भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जाते आहे। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी अंबाई गावासाठी ITI कॉलेज, कौशल्य विकास केंद्र आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त असा शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली। गावातील तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी गावातच उपलब्ध झाल्यास गावाच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। तुम्हाला सांगू इच्छितो की समोर जे हायस्कूल दिसतंय ते 8वी 9वी ते 10वी 2005चा मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे। मुळात ही जी आता इमारत जी चांगल्या पद्धतीने उभी आहे त्या इमारतीमध्ये मी नव्हतो। इथून एक पुढे ग्रामपंचायतची जी इमारत आहे ती इमारती आम्हाला ग्रामपंचायतने इमारत शाळेसाठी भाडेतत्त्वावरती दिली होती आणि कमसे कम एक 20-22 वर्ष ह्या शाळेला इमारत नव्हती। आणि मी असंच आमचे बंधू ॲडव्होकेट चंद्रकांत यशवंत सकपाल यांना ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली की दादा की तू या गावासाठी काहीतरी कर। तो सुद्धा एका गरीब कुटुंबातून जन्म घेऊन आज तो उच्च पातळीवरती झाला, वकील झाला, त्याचा छोटा मोठा बिझनेस आहे, पण त्याची देशसेवा किंवा वाडीतील लोकांवरती प्रेम हा तो कधी विसरला नाही। सांगू इच्छितो की अजून एक की तुम्हाला मी आता इथे आज 15 ऑगस्ट निमित्त का आलो आहे तर सांगण्याचं तात्पर्य की बाबा जेव्हा गावाला ही इमारत नव्हती तेव्हा मुलं वगैरे देवळात मंदिरात वगैरे बसत होती आणि याची बाब जेव्हा चंद्रकांत सकपाळांना लक्षात दिली वगैरे चंद्रकांत सकपाळची एक इच्छा होती की मी एखादी खोली तरी मी बांधून देईन। काही कालांतराने आम्ही त्याच्याकडे जेव्हा पाठपुरावा करत होतो तेव्हा काही वेळी आमची चुलती सावित्री सकपाल ह्या मयत झाल्या। त्याच्यानंतर त्यांच्या कार्याच्या दिवशी मी माझे बंधू चंद्रकांत सकपाळ यांच्याकडे अपेक्षा केली की दादा की तू आईच्या स्मरणात आपल्या काहीतरी तू गावासाठी शाळेसाठी कर। तर तो मला ठीक आहे, शाळेसाठी मी इमारतच बांधून देतो। आणि आज त्यांनी ही गावासाठी एक 15-16 लाखाची इमारत स्वतःच्या पैशाने बांधून दिली। आज माझे बंधू ॲडव्होकेट चंद्रकांत सकपाळ यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। पण मला आज वाईट वाटतं आहे की चंद्रकांत यशवंत सकपाळ यांनी या गावासाठी हायस्कूल बांधून दिला आणि आज या गावात विद्यार्थी नाही आहेत। विद्यार्थी पटसंख्या 4 ते 5 असल्यामुळं संस्थेने याची दखल घेतली नाही आहे। सांगितलं आम्हाला संस्थेची जर विद्यार्थी संख्या जास्त असेल तर आम्ही हायस्कूल ठेवू, नाही तर आम्हाला हे बंद करावं लागेल। आणि 2 ते 3 विद्यार्थी असल्या कारणाने आज हे हायस्कूल बंद झालं। संस्थेला मी एकच विनंती करू इच्छितो की ज्या शेखर सर आहेत, जे चिपळूणचे आमदार आहेत, त्यांची संस्था आहे सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे, मी सरांना विनंती करू शकतो की एखाद्या गावातल्या इथल्या शेतकरी माणसाने आज ही 14-15 लाखाची इमारत दिली का, तर त्या इमारतीचा तुम्ही भले इथं दुसरं काही जरी हायस्कूल नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने ITI कॉलेज किंवा इतर गोष्टी इथं आणाव्यात। आज ही जवळजवळ 1.5 ते 2 एकरचा परिसर आहे आणि आंबे फाट्यावरती असणारा परिसर एकदम म्हणजे मेन रोडवरती आहे, इथं काही करता येईल संस्थेला। आणि अजून सुद्धा सांगू इच्छितो की माझा बंधू चंद्रकांत सकपाळ यांनी गावासाठी जी शाळा बांधून दिली त्याची कारणं भरपूर आहेत। जो माझ्या बंधूंचा मुलगा आहे आमचा आयुष, तो काही शारीरिकदृष्ट्या थोडा कमजोर आहे, त्यामुळं तो शाळेपर्यंत पोचला नाही आहे। पण माझ्या बंधूंची एक भावना होती की जर माझा मुलगा शाळेमध्ये नाही गेला पण गावातील इतर लोकांची मुलं या शाळेत आली पाहिजे। आणि आज पटसंख्या नसल्यामुळं हे हायस्कूल बंद होत आहे। आज आम्ही 15 ऑगस्ट निमित्त दरवेळी आम्ही हायस्कूलला यायचो, झेंडावंदन करायचो आणि आता मी सैनिक स्कूलला गेल्यानंतर मी इथं आल्यावर मला थोडं वाईट वाटलं, थोडं बोलूसं वाटलं। म्हणून मी आज शेखर सरांना मी फक्त एक संदेश देऊ शकतो की बाबा सर, जेणेकरून तुम्ही इथे काही ना काहीतरी 2 एकरचा सुंदर परिसर आहे, तुम्हाला सुसज्ज इमारतसुद्धा आमच्या बंधूंनी बांधून दिलेली आहे, याचा तुम्ही काहीतरी दुसरा विचार करा की जेणेकरून हे पटांगण पुन्हा आम्हाला भरलेले दिसते।